ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मराठा आरक्षणावर शरद पवार यांनी सुचवला पर्याय, पण अजितदादा थेटच नेमकं काय म्हणले पहा। नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारलेला आहे। त्यानंतर माजी मुख्यमंत्री व खासदार शरद पवार यांनी केंद्रातून घटना दुरुस्ती करून त्याद्वारे आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो अशी भूमिका मांडली। मात्र यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी रोखठोकपणे आपली भूमिका व्यक्त केलेली आहे। पहा नेमकं काय म्हणतात अजित पवार। हे अशा पद्धतीचं एक पत्र पवार साहेबांनी दिलं, पण आज त्याच्यातल्या काही लोकांनी सांगितलं की आम्ही पवार साहेबांना भेटलो आणि पवार साहेबांना सांगितलं की साहेब असं काही झालेलं नाही। आणि आज पण संध्याकाळी त्याच्यातले दोघं तिघांना पवार साहेबांनी वेळ दिलेला होता। ते 6 वाजता साहेबांना भेटायला जाणार होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही साहेबांना सांगितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की साहेबांचं कदाचित समाधान होईल, अर्थात साहेब ठरवतील त्यांचं म्हणजे ते योग्य आहे का अयोग्य, आणि अंतिम निर्णय पवार साहेब देतील, कारण त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे। सहसा राज्यातल्या प्रमुख मान्यवरांनी पत्र दिल्यानंतर त्याची नोंद कुणीही राज्याचे मुख्यमंत्री असले तर ते घेत असतात। आरक्षणासंदर्भात पवार साहेब असं म्हणतात की तमिळनाडूने 50% पुढे आरक्षण देऊन ते टिकवलंय, राज्य सरकारला आपल्याला एक माहिती का हे आरक्षण कधी दिलेलं आहे? 50% संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले त्याच्या आधीच आहे। जरा पत्रकार मित्रांनो नीट माहिती घ्या। हे नाही तुम्ही हे विचारू नका ना, हे मी कुणी काय म्हणलं त्याला उत्तर मी द्यायला नाही। मी आज दिवसभराच्या काय मीटिंग घेतल्या त्या सांगायला तुमच्याकडे आलेलो होतं। तुमची नेहमीची सवय आहे, तुमचे हे प्रश्न संपले की यांनी हे विचारलं त्यांनी ते विचारलं, त्याच्याबद्दल ज्यांनी जे सांगितलं ते त्यांचं मत आहे। त्या मताशी माझा तसा काही दुरान्वय पण संबंध नाही। मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदीच्या आधारे सरसकट ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी लावून धरलेली आहे। यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्नासंदर्भात बोलताना घटना दुरुस्ती करून आरक्षणाची टक्केवारी वाढवावी व आरक्षणाचा प्रश्न निकाली लावावा अशी भूमिका मांडली होती। त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी आरक्षणाची वाढलेली टक्केवारी ही कशी वाढली व नंतर तो प्रश्न कसा क्रिटिकल बनला याविषयी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद।